तर झाले. चहा देते पटकन अभयला, नाही तर त्याला उशीर होणार परत. अभय, चहा तयार आहे. आर्या, पोहे तयार आहेत ना, खाऊन घे बाळा. हो ग आई. सॉरी रे, थोडा उशीर झाला. अरे तू झोपलायस अजून? मला वाटलं एव्हाना आंघोळ करून तयार झाला असशील. उठ उठ उठ, चल उठ लवकर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काय, आफ्टरनून होईल तासाभरात मॉर्निंगची. चल लवकर तयार हो, मी चहा आणलाय, गार होते, दुसरा आणते. हा अगं चहा गार झाला तर पुन्हा गरम करता येईल, पण ही अर्धवट झालेली झोप कशी कंप्लीट करता येईल? झोपू दे मला. अरे मग ऑफिसला कोण जाईल? आज मला सुट्टी आहे. सुट्टी आहे? आज सुट्टी आहे तुला? अरे मग मी का सकाळपासून मरमर काम करते रे? तुझे दोन्ही डबे तयार आहेत, नाश्त्यासाठी पोहे बनवलेत, आणि सकाळी सकाळी तुझी चिडचिड नको म्हणून तुझे कपडे कुठे? कपडे मी इथेच ठेवले होते. अरे काय रे, हे चुरगळले सगळे. हद्द झाली रे बाबा. आता कुणाला किंमतच नाहीये माझी या घरात. तुझी सुट्टी आहे ना आज, तर हे कपडे घेऊन जा शंकरच्या लॉन्ड्री मध्ये आणि तिकडे दे. आणि थांब, आणखीन देते तुला. या पौराणिक कपाटाचं काहीतरी कर रे बाबा. आज माझी सुट्टी आहे. सुट्टी आहे ना, मग मुलांना शाळेत जाऊन सोडून ये, आणि मग हा पोतदारांचा वाडा आहे ना 12 खोल्यांचा, ह्याचे सगळे पंखे पुसून काढ. घे. एक मिनिट, त्याआधी आपण जरा डॉक्टरांकडे जाऊया का? का रे, काय झालं डॉक्टरांकडे? का तुला बरं वाटत नाहीये का? मला नाही ग, तुझ्यासाठी. अगं मी 1,500 वेळा तुला सांगितलं, तुला ऐकूच येत नाहीये. आज माझी सुट्टी आहे. उत्तम, मग मी आहेत सगळी कामं करायला. रमा, ए रमुडी, ये ना, चहा गरम करून आण ना. तूच कर. अगं आज माझी सुट्टी आहे. अगं काय हे आर्या, किती हा पसारा. आई ते मी नाही, नकुलने केलंय. आणि हा फोन परत कोणी काढून ठेवलाय? ते मी नाही ग, बाबांनी केलंय. बाबांनी केलंय? आणि ही तेलाची बाटली सकाळपासून अशीच आहे इथे? आई ते मी नाही, तू केलंय. मी केलंय? हो, तूच सकाळी पोहे शिजायला टाकून हे सगळं इथे घेऊन आली. माझे केस विंचरायचे होते ना म्हणून, आणि पोहे करपले असं समजून किचन मध्ये पळाली. तेव्हापासून हे सगळं इथेच पडू नये. अगं मग तुला दिसत नाही का? तू नाही का उचलून ठेवायचं? अगं आई मी वाचतेय. काय वाचतेस? कॉमिक्स? हो. अगं अभ्यासाचं पुस्तक वाच, पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे तुझी. अगं पुढच्या आठवड्यात ना, आता कशाला किटकिट करतेस? आज माझी सुट्टी आहे. घ्या, सगळे सुट्ट्या घ्या, मीच तेवढी एक मरमर काम करते. ए, प्लॅन लक्षात आहे ना? बाबा हळू बोला मध्ये. हो. मी गेले ना की माझी किंमत कळेल तुम्हाला. कुठे चाललीयस तू? शंकरच्या लॉन्ड्रीत चालले. ए, पण तू तिथे गेल्यावर आम्हाला तुझी किंमत कशी कळेल? आर्या, तू मुकाट्याने आधी पोहे खाऊन घे. लिंबू पिळलायस? अगं नाही ग पिळलंय, लिंबू चिरून ठेवलंय, नकुलला सांग पिळून घे. तूच सांग त्याला जाता जाता, बाहेर खेळतोय तो. सगळे आयदी आहेत ना या घरात. नकुल चल, खेळ पुरे झाला, आधी पोहे खाऊन घे. आई लिंबू अरे चिरून ठेवलंय, तुला पाहिजे तेवढं पिळून घे. हे काय रे? टप्पी. अरे टप्पी आहे का मातीची थप्पी आहे हे? शी रे, काय आत घाण बाहेर घाण, नुसती कामं वाढवून ठेवा माझी. ए आई, तू सारखी आम्हालाच का ओरडत असतेस? घाण केली म्हणून लोक आपल्या दारात येऊन कचरा टाकतात, त्यांना तू काहीच बोलत नाहीस. ते बघ. ए, ओ आओ, काय करताय? हो, हे
काय करताय तुम्ही? कोण? अहो तुम्ही हे काय करताय? काय कचरा पेटी आहे नाही? कचरा पेटी तिकडे आहे, इथे काय टाकताय तुम्ही? माझा काही नेम नाही हो, म्हणजे नेम बरोबर नाही माझं, ते इकडे पडलं. अहो पण माझं घर खराब होतं ना इकडे. जरा प्लीज तो उचलून टाका जरा पेटीमध्ये. हा आलो आलो. अहो अहो श्श. ओ मिस्टर, ओ कचरा उचला ना. काय असतात ना खरंच एक एक. इकडे आतमध्ये त्यांची कामं करा आणि इकडे मोलकरीण करून टाकली आहे ना माझी पण खरंच. टाडा, टाडा. हे तुमच्या आईचं बर्थडे गिफ्ट. अरे बाबा, हे डेकोरेशनचं सामान आणि फुगे. वा, शाबाश. नकुल, तू तुझं काम केलंस? हो, मी सगळ्यांना सांगितलं की आज संध्याकाळी घरी या, कारण माझ्या आईची सरप्राईज बर्थडे पार्टी आहे. व्हेरी गुड. पण हे सांगितलंस ना की हे आईला सांगायचं नाहीये, नाही तर सगळ्यात आधी ते वाघ काका पचकतील. अरे देवा, काय लोक पण असतात ना खरंच एक एक. लाज म्हणून वाटत नाही खरंच. कसली लाच, कसली लाच. काय वाघ काका, घाबरले ना मी. घाबरलंच पाहिजे, घाबरलंच पाहिजे. मी बघ पुण्यासारख्या पाट्या लावल्यात. आमच्याकडे कुत्रा नाही, मालकापासून सावधान. काय तुम्ही पण वाघ काका. अगं वेळी अवेळी याने येऊन बेल मारतात, नंतर पत्ता विचारतात. एवढंच काय, फुलं तोडतात. मग मीही नको तोडू का? तू तोडतेस कुठे, तू अलगद खुडून नेतेस. म्हणून आहे ना, मी तुझ्यासाठी आधीच खुडून ठेवलीत फुलं. हे घे. थँक्यू वाघ काका. इथे नको, घरी जाऊन उघड, नाही तर पळून जाईल. कोण? सुवास. तुमचं काहीतरीच असतं नेहमी. हे बघ, घरी जाऊन उघड. मी येतोच आहे घरी. तुम्ही येताय आमच्याकडे? का? मी यायचं नाही? अहो नाही, असं नाही, पण अगं नाही, अभयला भेटायला येतोय. तो घरीच असेल ना? तुम्हाला कसं माहित? मला कसं माहित? तो घरीच असेल ना. हं? मी प्रश्न केला, तुला ते वाक्य वाटलं, पण खऱ्या अर्थानं मी प्रश्नच केला. तो घरी असेल ना. अगं मराठी भाषा वळवावी तशी वळते. मी माझ्या कामाकडे वळतो. मी येते. हा, ये, अच्छा, ये जपून जा गं. हो, हो. वळ. चला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईला काही कळू द्यायचं नाहीये. हा, आता संध्याकाळी आपल्याला काय काय तयारी करायची आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन करूया. ओके, भिंतीवरती जे काही चिकटवायचं ना ते मी चिकटवीन. आपण मस्त लाइटिंग वगैरे करूया. हे फुगे फुगण्याचं काम तुम्ही करा. मी आत्ताच करतो. अरे आत्ता कशाला? फुगे फुगवून ठेवणार कुठे? तिला दिसतील ना. सॉरी. बरोबर. बरं, आपल्याला केक ठेवायचा तो आपण या टेबल वरती ठेवूया आणि केकला डेकोरेट करण्याचं काम सुद्धा तुम्ही करा. चालेल. येस. बाबा, तुम्ही केकची ऑर्डर दिलीत? बाबा, एकही न्यूजपेपर नाही, मोफत वाचनालय. काय फायदा? काय रे शंकर, आज पण नाही आलास ना तू? अरे मॅडम, थोडा आज कपडा झाला था. अरे खेप पडते ना उगाच. आणि हा गठ्ठा इथे आहे तुझ्याकडे, तिथे वाचनालय रिकामं पडलंय. अरे हम भी पेपर पढ़ता हूँ, हाँ, लेकिन हम सिर्फ हिंदी पढ़ता हूँ. वो अंग्रेजी और मराठी वाला है ना, वो हमें ये सब कपड़ा बांधने के लिए वापरता हूँ. कठीण आहे. बरं ऐक, 7 कपडे आहेत म्हणजे किती झाले महिन्याचे? 29 झाले ना? जी. आणि माझी साडी मागच्या वेळेसारखे त्याच्यावर डाग नाही पडता का? अरे टेंशन मत लो मैडम आप. हाँ, साड़ी को कुछ दाग वाग कुछ नहीं पड़ेगा. हाँ, आज शाम को देखो तुम. आज शाम को काय देखो? नहीं, वो अभय साहब कुछ बोल रहे थे. काय बोल रहे थे? नहीं, वो बोल रहे थे कि साड़ी अच्छे से धोना, उसको दाग मत लगाना. उगाच काहीतरी. अरे हाँ मालूम है, थोड़ा लेट हुआ है, लेकिन अभी क्या करेगा ना? काय वाजवत बसलास? आई आली की हाक मार, बाहेर जा. हाँ, अरे थोड़ा सा तू कुछ एडजस्टमेंट कर सकते हो ना. तुमको मालूम है ना, मेरा बीवी को तुम्हारा बेकरी का केक कितना पसंद है. आई आली. बाबा, 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 आई आली. अरे हाँ, एड्रेस लिख लो. सावरकर नगर, गली नंबर 3, प्लॉट नंबर 13. हाँ, ओके. नाटक सुरू.
चला 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 या या. खरंच ना, वाडा म्हणजे कचरा पेटीच वाटते बाबा लोकांना. खरंच तू मुद्दाम लिंबू पिळलास माझ्या पोह्यात. अरे ते माझे पोहे होते, तू घेतलेस ते म्हणून मी उरल्या पोह्यात लिंबू पिळला. अरे ए ए ए हे काय मारामारी काय करताय? चल तू तिकडे जाऊन बस. हे घे पोहे. तुला बिनलिंबाचे पोहे मी आणून देते. आणि तू आतून येऊन इकडे बाहेर पडलायस. मुलं भांडतायत, जरा तरी लक्ष दे ना घरामध्ये. आज माझी सुट्टी आहे. हो तेच ऐकतेय सकाळपासून. पण म्हणून आंघोळीला सुट्टी घेऊन नाही चालणार. तर उठ लवकर. तो चहा तोंडाशी ठेवून दिलाय तोही नाही घेतला. पोहेही नाही खाल्लेत अजून. आपण ना खरंच ये इकडे बस. हे घे. आणि तू जरा कृपा कर माझ्यावर आणि दात घासून घे. अरे हा फोन परत कोणी ठेवला असा? ए तो मी ठेवलाय. का मी ठेवलाय? मी मुद्दाम ठेवलाय तो असा. का मुद्दाम माझं काम वाढवायला? अगं म्हणून म्हणून ठेवला होता काढून. आता उचलू नकोस तू. अरे का असाच वाजत राहून देऊ? वाजू दे. नको मला गरगरत. हॅलो. हा हा अभय पोद्दारांचंच घर आहे. बोला. ऑफिस मधून असेल तर सांग, मला ताप आलाय. मला खोटं बोलायला लावू नकोस अभय. बाबा बॅड मॅनर्स. बाबा देवबाप्पा कान कापेल. अरे वा, असं कसं कापेल? बरं ठीक आहे, माफी मागेन मी त्याची. ए जरा गप्प बसा ना. हेलो. हाँ हाँ मैं उनकी मिसेस बोल रही हूँ, रमा. कौन? मेहता. हाँ हाँ मेहता बिल्डर. हाँ हाँ त्याला सांग नहीं नहीं बेचेंगा, नहीं बेचेंगा. अरे करोड़ों के अब्जों रुपया दिया तो भी नहीं बेचेंगा. मरेगा लेकिन नहीं बेचेंगा. वो साहब है ना, आपको बाद में फोन करेगा. अरे बाद में नहीं, मैं नहीं करेगा फोन. फोन चालू असताना काय ओरडतोयस? काय बरं मी काय म्हणते, एकदा भेट ना जरा या मेहताला. जरा वाड्याची अवस्था बघ. आज ना उद्या हे घर सोडायला लागणार आहे रे आपल्याला. रमा, माझे खापर पणजोबा त्या काळात मुंबईत आले आणि त्यांनी ही जागा घेतली. हा इतका छान वाडा बांधला. पोद्दारांच्या घराण्यासाठी जगण्याचं मोटिवेशन आहे. इथे एखाद्या फालतू बिल्डिंग साठी, कॉम्प्लेक्स साठी, टॉवर साठी वगैरे मी माझी ही वास्तू कधीही विकणार नाही. म्हणजे मी भले दुसरीकडे जाऊन राहीन, पण मी ही वास्तू कधीच विकणार नाही. म्हणजे तुला नव्या घरात राहायला जाणं मान्य आहे? हो म्हणजे बाबा आपण नवीन घर घ्यायचं? हो. आणि नवीन फर्निचर सुद्धा. अरे नवीन घर, नवीन फर्निचर, नवीन गाडी सुद्धा. खरंच? हो. फक्त आज नाही, उद्या. कारण आज माझी सुट्टी आहे. कळलं? तू माझ्या चादरीवर बसलीस. काय रे तू पण ना अभय. खरंच. अगं आई ये ना, तुझी टर्न आहे. हा आले आले. ए लक्षात ठेव, आता तुम्हाला हरायचंय. का म्हणजे काय? तुम्ही हरल्यानंतर मग आम्ही तुम्हा दोघांना बाहेर पाठवणार आईस्क्रीम आणायला आणि आम्ही दोघं इथे केकची अरेंजमेंट करणार ना. आणि तेव्हा सगळ्या पाहुण्यांना बोलवून घेऊया. करेक्ट. आले आले. आई तू सारखी जाऊ नको ना, आपली टीम आहे ना. हो रे. ठीक आहे, टीम आहे. अरे टीम अशी असते. सलग 2 डाव जिंकलोय. आम्ही पण 2 डाव जिंकलोय. पण आताचा डाव हरणार आहात ना. आणि मग आम्ही सांगू तर तुम्हाला करावं लागणार आहे. काही हरणार मिळणार नाही. 2 डाव जिंकलोय ना आपण. आणि हे बघ आता आपण जिंकलो. तुम्ही नाही जिंकलात, आम्ही जिंकलो. काय तुम्ही हरलात, आम्ही जिंकलोय. अगं मी
सोंगटी घालवली ग? आई आपल्या काळ्या होत्या, तू पांढरी घालवली. जिंकलो. आता तुम्हाला आमचा हुकूम मानावा लागणार. मग नवीन काय आहे त्यात? आयुष्यभर तेच करत आली आहे. बोला. बाबा आईस्क्रीम. येस. आता आई नकुलला पैसे देईल आणि नकुल आपल्यासाठी आईस्क्रीम घेऊन ये. एक मिनिट. आपल्यासाठी काय? आईस्क्रीम आला तर सगळ्यांना मिळणार, हो की नाही? हो हो. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके. आणि एवढ्या रात्रीचं नकुलला नको रे पाठवूस. माझ्यामुळे हरलोय ना आपण, मग आईस्क्रीम मी आणणार. येस. एक मिनिट. मला बटरस्कॉच. आणि मला चॉकलेट. ओके. ते व्हॅनिला आम्हाला आवडत नाही. दुधासारखं लागतं. इथं काय? फरमाईश आहे. येस. प्लॅन सक्सेसफुल. हो. चल येते मी. बाय. बाय. आईस्क्रीम 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 आईस्क्रीम. कहाँ चले बहन जी, इतने रात गए? अरे मुलांना आईस्क्रीम पाहिजे आता. संभल के जाना. अरे अरे थांबा प्लीज. पाणी देऊ का? नाही, आईस्क्रीम ना. हे नाही. फॅमिली पॅक द्या. एक चॉकलेट आणि एक बटरस्कॉच. पिशवी आणली आहे? बरं द्या. हो नाही आणली आहे. हां, पुढच्या वेळी येताना हीच पिशवी परत घेऊन या आणि जरा लवकर या, माझी वेळ होते. दुकान बंद करायची. हो सॉरी, जरा उशीर झाला. हो मला पण. ए बाबू, दुकान बंद कर रे. क्षण मात्र घडली माया. अभय, क्षणात विश्व बुडाले. अभय, ओंजळीतही आर्या, सुन्न रात्रन. एक गूढ कोडी. काय श्वासात गुंतली नाती.
अभय पावले शोधती छाया असं कर माझी मलाच कारी भासे अनोळखी काया धुक्यात विरुनी गेला आठवांचा गाव मागे जेथे पाहते तेथे आता ग्रहण लागे आता ग्रहण